रावण चिडला. आता काय करायचं, याच्या शेपटाला आग लावा म्हणाले. आता झालं काय, शेपूट कोणाचं, हनुमानाचं. तेल कोणाचं, राज्य कोणाचं जळालं, रावणाचं जळालं. त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. तुझ्या पैशानं तुझं राज्य जाळलं. माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय. माझी शेपटी सुरक्षित आहे. वाघाच्या शेपटीला काही उधार पोचली नाही. इथे वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या. वाघाचे बसडे पण सुरक्षित आहेत, हनुमान सुरक्षित आहेत. तर रामानं हनुमानाला जे सांगितलं ते तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं. याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा. आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात. इकडली दुनिया तिकडे करू शकतात. उद्धवजी हे एवढे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे? तुमच्या आदेशाची गरज नाहीये. आम्ही आहोत. आजच्या महाशिबिराचं वैशिष्ट्य तेच आहे. उद्धवजी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही आहातच. रामाच्या कथेचा दुसरा शेवटचा एक सार सांगतो आणि विषय संपवतो. नेतृत्व जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. हे राम सांगतो. जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. आलतू फालतू मिंधेच्या कारस्थानानं माझं भाग्य बदलणार नाही. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही शौर्यानं लढून मिळवू. समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता. हा रामकथेचा मुख्य सार आहे. आम्ही लढून मिळवू, आम्ही जिंकू. आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवा झेंडा फडकवलाय त्यापेक्षा उंचा भगवा झेंडा जो गगनाला गवसणी घालेल तो आपण फडकवू. हे आजचं महाशिबिर त्यासाठी आहे. उद्धवजी आम्ही आहोत, हे हनुमान आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. धन्यवाद राऊत साहेब. फक्त सूचना आहे, पाठीमागे स्वयंसेवक उभे आहेत, त्यांनी दरवाजा